शिस्तात पाळणा लागत. हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आम्ही आता सकाळीच पोचलेलो इथे आणि मला माझ्या जाऊबाईंची आजी आहे, म्हणजे प्राजक्ताताईंची आजी आहे, तर त्या मला सगळं काही सांगत होते इथलं. आणि इतकं भारी इथलं ॲटमॉस्फिअर आहे, इतकं भारी, इतकं स्पेशियस आहे, म्हणजे एक सुकून. आणि जर आपल्याला रिलीफ टाईम पाहिजे असेल आपल्या लाईफपासून आहे ना, तर खरंच इथे येणं मस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, मी तुम्हाला आहे ना सगळं काही नाही स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे. मला त्यांनी जेवढं काही सांगितलं, किंवा ते आत्ता गॅस आला आहे, पहिले ते समोरच्या डोंगरावरती वगैरे सरपण वगैरे आणण्यासाठी जात होत्या, तुम्ही मागे बघताय. चूल वगैरे, म्हणजे ह्या गोष्टी पुण्यात कधीच बघायला भेटत नाही आपल्याला. आणि त्या गोष्टी आता गावाकडं येऊन, आणि शिवाय वेगवेगळी झाडं, शिवाय म्हणजे काय, आणि एक सीताफळाचं झाड दाखवते, त्याला इतकी म्हणजे फळं लागलीत आणि फुलंसुद्धा लागली सीताफळाची. म्हणजे त्याला त्यांनी तोडलं होतं तरी पण ते परत उगवून आले, आणि इतकं छान आहे ना, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. इतकी रिलीफवाली सकाळ आहे ना इथं, खरंच मस्ट इम्पॉर्टंट आहे. आता आम्ही ठरवलं प्रत्येक उन्हाळ्यात इथं यायचं. आणि त्यांचं घर तर इतकं भारी आहे ना, म्हणजे ते सारवलेलं घर आहे. आणि खरंच अशा घरात राहायला तर खूप छान वाटतं. आणि इकडं अजिबात गरम होत नाही आहे, ऊन पडलं आहे पण गरम वगैरे काही होत नाही आहे. सो चला मग, व्हिडिओ आहे ना तुम्ही कंटिन्यू करा. कालचा व्हिडिओसुद्धा मी याच्यातच अटॅच करते आहे. सो जेवढं काही होईल मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो स्टे ट्यून. हे पांगीर हां हां. पांगीर आहे. मध्ये वडाचं नाही तर अगोदर मिसळत आले. होय. तशी शेंडूच्या ह्याच्यात ही पवनच्या काय आता 2-3 वर्ष झाले आहे, झाल्यात आता, हां हां. नजर नव्हत्या. आणि त्या फिरल्या तर मग लाईट चालती ना? होय, अच्छा. आणि काय काय बंद आहेत त्या, म्हणजे तिथे लाईट नाही का? नाही फिरतेच की, लाईटीच ह्याच्यावर असते ते. हां हां. ते इकडं आणि आहे 5 आहे. हां, ह्या तर खूप लईच जवळ आहेत. कधी तर पुढे जा. आता त्यातलं तांदूळ फक्त काढायला पाहिजे. 11 किलो बाहेर काढायचं. ठीक आहे तर. मामींच्यात जा, मामींच्यात. हे फिलिप जा लवकर. बाथरूमला जायचं असलं तर बाथरूम तिकडे मला माहिती. फिलिप जा की लवकर. तर त्यानंतर आहे ना मी रांगोळी वगैरे काढायला लागले होते. आणि ही आहे ना माझ्या नंदेच्या मुलीने क्लिप घेतली होती, आणि तिला इतके आवडतात ना व्हिडिओ घेण्यासाठी. ती सारखी मला म्हणत होती की मामी तुम्ही व्हिडिओ कधी घेणार आहे, मामी तुम्ही व्हिडिओ कधी घेणार आहे, असं तसं. मग म्हटलं चल, तू मला बरं झालं भेटलीस. मग छान तिने व्हिडिओसुद्धा शूट केले, आणि खरंच स्टेबल ठेवला तिने कॅमेरा. मला वाटलं थोडंसं हलवतीये की काय. आणि त्यानंतर मी छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. तुम्हाला मी जसं की मिनी व्लॉगमध्ये सांगितलं, खरंच मी एवढं एकच काम केलं, आणि त्यानंतर मी एकही काम केलं नाही. अक्षरशः त्यांनी जेवलेलं ताटसुद्धा आमचं उचललेलं. म्हणजे तिकडची माणसं खरंच गोड आहेत आणि खूप जास्त प्रेमळ आहेत. आता आम्ही खूप सारे प्लॅन केलेत की आता आम्ही सारखं जाणार आहे. जोवर आमचं पिल्लू तिथे तोवर तर जाणारच, किंवा त्याला घ्यायला, किंवा अजून 2-3 महिन्यांनी जायचं आहे आम्हाला, देवदर्शन करायचं आहे. त्याला घेऊन, बाळाला घेऊन आपल्याला देवदर्शन करायचं असतं ना. सो त्यासाठीच म्हटलं जाऊयात आपण, पावसाळा वगैरे कमी झाला की त्याच्या तोंडावर जावं. आणि त्यानंतर त्यांनी डेकोरेशनचं इतकं छान मॅनेजमेंट केलं होतं, जेवणाचं इतकं छान मॅनेजमेंट होतं, आणि जेवायला तर भरपूर सारे मेन्यू होते. आणि त्यानंतर आहे ना पिल्लू आणि ताई आहेत ना, म्हणजे त्यांच्या ओटी भरत होते सगळेजण. मग त्यामुळे ते दोघं आहे ना तिथं बसले होते. आणि त्यानंतर आमचं इकडं फोटो सेक्शन चालू होतं. त्यांना कसं आहे ना जास्त बाहेर वगैरे येऊन देत नव्हते, जास्त करून त्या घरातच होत्या.
आणि हे माझे मोठे 2 दीर आणि आमचे आहो आणि नंदेची मुलगी असे होते. बाय द वे ना, मला ही साडी किंवा हा लूक कसा वाटतोय नक्की मला कॉमेंट करून सांगा. साडी जरा हेवी वाटत होती माझी आणि केस पण रिकामे होते, त्यामुळे भरपूर असं गरम होत होतं. पण खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतरची पुढची एन्जॉयमेंट तर तुम्ही बघाच. आणि त्यानंतर आमचं फोटो सेक्शन वगैरे चालू झालं होतं आणि खूप छान छान फोटोज वगैरे काढले. अजून काही आले नाही, जेव्हा केव्हा येईल तेव्हा मी इन्स्टाला स्टोरी नक्कीच टाकेल किंवा पोस्टसुद्धा करून टाकेल. सो चला मग, व्हिडिओ तुम्ही पुढचा एन्जॉय करा आणि कसं वाटतंय नक्की मला कॉमेंट करून सांगा. डेकोरेशन वाला पण देते की पाणी तर इथे आहे ना नाव ठेवायचा कार्यक्रम चालू होता आणि बॅकग्राऊंडला आहे ना गाणं होतं, त्यामुळे म्हटलं कॉपीराईट लागण्यापेक्षा ना आपण साऊंड म्यूट करूयात. आणि त्यानंतर मग आहे ना नाव वगैरे ठेवलं आणि खरंच नाव खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. असू दे का बसा काय आणि आता आहे ना हां, तर आणि आता आहे ना आमचं बारसं वगैरे झालं आहे. मी इथे बसली आहे, समोर भरपूर लोक आहेत, पण मी डेअरिंग केली आहे व्हिडिओ शूट करण्याची. मी त्यांच्याकडे बघत नाही आहेत आणि ते माझ्याकडे बघतात आहेत आणि भरपूर असं गरम होतं. आमचे फोटोज अजून बाकी आहेत, सो चेंज वगैरे नाही केले. आणि इथून पुढं आय गेस आम्ही आता आदमापूरला पण जाण्याचा प्लॅनिंग करणार आहे. सो बघूयात आता काय कसं होतं आहे. आणि खरंच खूप छान झालं बारसं, पण अजून आम्ही जेवण नाही केलं कारण की पाहुणे लोक वगैरे जेवतात त्यामुळं. सो चला मग ब्लॉग असंच कंटिन्यू करा. सो आत्ता बारसं वगैरे झालेलं आहे, आमचं जेवण वगैरे झालं आहे, माझ्या अवतारावरून तुम्हाला कळतच असेल. आणि आता आम्ही घराच्या मागे बसलेलं, ही बॅक साईड आहे ह्या घराची, इकडे मंडप वगैरे होता आणि खूप जास्त गरम होते म्हणून आम्ही असे बसलोय वारवासाला दोघं पण. आणि झोप तर काही येत नाही. आता बघू मग, मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटतोय नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जावं, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि हे बघा, एक पण झाडाचं पान हलत नाही आहे. आम्ही नवरा बायको जाम वैतागलोय. आणि आमच्या बाळाची मम्मा आहे. सो चला मग, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये नवीन एका. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा. बाय बाय.